तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजची गोष्ट आहे आपली एक मराठी गोष्ट। त्या गोष्टीचं नाव आहे चतुर कोल्हा आणि भोळा बोकड। तर चला आपण सुरुवात करू आपल्या गोष्टीला। एका दुपारी एक चतुर कोल्हा आपल्या अन्नाच्या शोधात जंगलातून फिरत होता। चालता चालता तो अचानक एका जुन्या झाकण नसलेल्या खोल विहिरीत पडला। त्याने खूप प्रयत्न केले, पण विहिरीच्या भीती गुळगुळीत असल्यामुळे तो वर चढू शकत नव्हता। कोल्हा अडकून पडला आणि विचार करू लागला, आता मी इथून कसे बाहेर पडू? तेवढ्यात तिथून एक भोळा बोकड जात होता। त्याला विहिरीतून पाणी पडल्याचा आवाज आला, म्हणून त्याने उत्सुकतेने विहिरीत डोकावून पाहिले। विहिरीत अडकलेला कोल्हा त्याला दिसला। बोकडाने कोल्ह्याला विचारले, अरे कोल्ह्या, तू इथे विहिरीत काय करतोयस? चतुर कोल्ह्याने परिस्थिती हाताळण्यासाठी डाव आखला। तो हसत म्हणाला, अरे बोकड, ही विहीर पाण्याने भरलेली आहे आणि ते पाणी खूप गोड, थंडगार आणि ताजं आहे। मी पाणी प्यायला आलो आहे। तुला तहान लागली असेल तर तूही आत ये, हे पाणी पी, खूप तृप्त होशील। बोकड खूप तहानलेले होते। पाणी गोड आणि थंडगार असल्याचे ऐकताच त्याने विचार न करता विहिरीत उडी मारली। पाणी पिताना त्याला खूप आनंद झाला, पण नंतर त्याला जाणवले की तोही आता विहिरीत अडकून पडला आहे। घाबरलेल्या बोकडाने कोल्ह्याला विचारले, अरे कोल्ह्या, आपण आता इथून बाहेर कसे पडणार? कोल्हा खूप चतुर होता। त्याने पटकन एक योजना आखली आणि बोकडाला सांगितले, तू काळजी करू नकोस, मला बाहेर काढण्यासाठी फक्त इतकंच कर, तुझे 2 पाय विहिरीच्या भिंतीवर ठेव आणि आपली पाठ ताठ कर। मी तुझ्या पाठीवर चढून वर जाईन आणि मग तुला बाहेर काढेल। भोळ्या बोकडाने काहीही विचार न करता कोल्ह्याचे ऐकले। त्याने आपले 2 पाय विहिरीच्या भिंतीवर ठेवले आणि आपली पाठ ताठ केली। कोल्हा त्याच्या पाठीवर चढला, त्याच्या शिंगाचा आधार घेतला आणि पटकन विहिरीच्या कडेला पोहोचला। बाहेर पडताच कोल्ह्याने वरून हसत बोकडाला सांगितले, अरे बोकड महाराज, तुम्ही इतके भोळे आहात की विचार न करता विहिरीत उडी मारली। आता स्वतः बघा कसं बाहेर येता येईल। असं म्हणून तो चतुर कोल्हा तिथून जंगलात निघून गेला। या कथेचा बोध काय आहे? ही कथा आपल्याला शिकवते की कोणताही निर्णय घेताना नेहमी विचारपूर्वक विचार केला पाहिजे। उत्सुकता किंवा घाईने घेतलेला निर्णय आपल्याला संकटात टाकू शकतो। अक्कल आणि सावधानता यांचा उपयोग केला की यश मिळू शकते, असं ह्या कथेचं बोध होता। जर तुम्हा सर्वांना आपले ही गोष्ट आवडली असेल और अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा और असंच मला सपोर्ट करत राहा।